सांगलीत सध्या विमान आणि पायलट या दोन शब्दांभोवती राजकारण सुरू आहे। काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडाचा झेंडा हा खांद्यावर घेतलाय। त्यांच्यासोबत विश्वजित कदम ही किल्ला लढवतात। विशाल पाटलांनी यापूर्वी त्यांना पायलट म्हटलं होतं, त्यावरून आता काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चांगली जुंपली आहे। संजय राऊत सांगलीत ठाण मांडून बसलेले असताना काँग्रेसच्या सांगलीतल्या नेत्यांनी दिल्ली मार्गे नागपूर गाठले। दिल्लीत खरगेंशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रभारींसोबत विश्वजित कदम आणि विशाल पाटील नागपुरात खल करतात। तेवढ्यात संजय राऊतांनी सांगलीत बॉम्ब टाकला। ठीक आहे, पायलटशी चर्चा करू, पायलटला ट्रेनिंग देऊ नीट। ठीक आहे, पायलटशी चर्चा करू, पायलटला ट्रेनिंग देऊ। विशाल पाटलांचे पायलट म्हणजे विश्वजित कदम, तसं खुद्द विशाल पाटलांनीच काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं। तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे। त्या विश्वजित कदमाला सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही। आणि ते जे जिथं विमान न्यायचं ठरवतील तिथं त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे। विश्वजित भाजपमध्ये जातील अशी शक्यता आहे असा राऊतांच्या म्हणण्याचा थेट अर्थ काढला तरी काही गैर वाटायला नको। राऊतांच्या या दाव्यानं विश्वजित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या विधान भवनातल्या त्या संवादाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। राऊतांनी पक्षनिष्ठेवरच बोट ठेवल्यानंतर आतापर्यंत सावध प्रतिक्रिया देणाऱ्या विश्वजित कदमांनाही मग राहावलं नाही। त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं। महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही। आम्ही संयमाने आम्ही आमच्या पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत। सांगलीत चंद्रहार पाटील की विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा तिढा आता महाविकास आघाडीच्या मुळावर आलाय। दोन्ही पक्षांनी ताणून धरल्यानं सांगलीच्या आखाड्यात विरोधकांऐवजी सत्ताधारीच एकमेकांना चितपट करण्यात गुंतल्याचं चित्र आहे। नागपूरहून ज्ञानेश्वर पवारसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।